हॅलो, गुड इव्हनिंग स्टुडंट. हाऊ आर यू? कसे आहात? व्यवस्थित? स्टडी चालू आहे? सुट्टी चालली व्यवस्थित? ओके. येस्टरडे वी हॅव सीन ट्रिगोनोमेट्रिक टेबल, बरोबर की नाही? कॉस 30, साइन 30, टॅन 30, साइन 45, साइन 90, साइन 0. टेबल हा तुमचा झाला असेल, आज झाला ना? आता माहीत नाही तुम्ही केला की नाही, पण केला असावा. म्हणजे या ठिकाणी रेशो 0, 30, 45, 60 डिग्री, 90 डिग्री. आज 2 मार्काला येतं वार्षिक परीक्षेला. हे पाहणार आहोत. इफ कॉस थिटा इज इक्वल टू √3/2, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ थिटा? मग आता आपल्याला माहिती आहे, हा जो टेबल आहे पेन्सिलने तुम्ही परीक्षेमध्ये लिहिलेला आहे बोर्डाच्या. फटाफट पहिलं साईन आणि कॉस लिहून घेतलेले. पहिलं साईन रेशो 0, 30, 45, 60, 90 हे झालेले ते तुमचं. आणि नंतर मग साईनचं आणि कॉसचं 0चं 0 आणि हे अल्टरनेट √3/2, √3/2, 1/2, 1/2. 45चं माहितीच आहे तुम्हाला काय? साईन 45 1/√2, कॉस 45 1/√2 आणि टॅन 45 1. आणि नंतर मग हे घेतलेले 90चा 1 आणि 0. मग तुम्हाला टॅन साईन अपॉन कॉस, साईन अपॉन कॉस, साईन अपॉन कॉस हे सगळे टॅनचे काढता येतील. कोसेकचे 1/sin, 1/sin सगळे काढता येतील. सेकचे 1/cos, 1/cos आणि कॉटचे 1/tan, 1/tan. 1/tan 1/0 म्हणजे नॉट डिफाईन. आणि सेकचे 1/cos म्हणजे हा इकडे कॉस आहे, 1/1 म्हणजे 1. कोसेकचे 1/sin, 1/0 म्हणजे नॉट डिफाईन. तसंच बघा इथे साईनचं 1/√3/2, टॅनचं 1/√3 होईल, कारण 2 गेले, 1/√3 राहिले, आहे की नाही? मग इफ कॉस थिटा इज इक्वल टू √3/2, कॉस थिटा इज इक्वल टू √3/2 इथे बघा. मग थिटाची व्हॅल्यू किती असायला पाहिजे? 30 डिग्री. मग इथं 30 अंश, बरोबर नाही? इफ सेक थिटा इज इक्वल टू, हे बघा, सेक इज इक्वल टू 2/√3. किती? सेक थिटा इज इक्वल टू 2/√3. 2/√3 म्हणजेच थिटा इज इक्वल टू 30 डिग्री. थिटा इज इक्वल टू किती? 30 डिग्री. त्याचप्रमाणे कोसेक थिटा इज इक्वल टू 2/√3. कोसेक, हे इथं कोसेक. कोसेक थिटा इज इक्वल टू 2/√3. इथं 2a √2a, 2/√3 इथं आहे, बरोबर नाही? साइन कॉस सेक कोसेक. कोसेक इज इक्वल टू किती आहे? 2/√3 म्हणजे थिटाची व्हॅल्यू 60 डिग्री आली. 2/√3 म्हणजे थिटाची व्हॅल्यू किती आली? 60 डिग्री. कळतंय ना? हे तुमचं झालेलं आहे लिहून परीक्षेत. ते पाहून व्यवस्थित लिहायचं. 2 मार्क आजचे आहेत मित्र. नंतर मग आता कॉट थिटा, इथं कॉट थिटा किती आहे? 1/√3. हे 1/√3, 1/√3 कॉट थिटा म्हणजे थिटाची व्हॅल्यू किती आली? थिटा इज इक्वल टू 60 डिग्री. 60 डिग्री, बरोबर की नाही? 1/√3. हे बघा, तर कॉट थिटा इज इक्वल टू 60 डिग्री. इफ टॅन थिटा इज इक्वल टू √3, हे बघा, टॅन थिटा इज इक्वल टू √3. साइन कॉस टॅन, हे बघा, साइन कॉस टॅन. टॅनचं किती? √3 म्हणजेच थिटाची व्हॅल्यू किती आली? 60 डिग्री. 60 डिग्री. आणि शेवटचं कॉट थिटा इज इक्वल टू √3. हे बघा, कॉट थिटा इज इक्वल टू √3. देअरफॉर थिटा इज इक्वल टू 30 डिग्री, आहे की नाही? अशा प्रकारे व्हॅल्यू परीक्षेत तुम्ही लिहिणार टेबल आणि त्याप्रमाणे 2 मार्क तुम्हाला मिळणार. मग आता याचे मल्टिप्लिकेशन, प्लस, स्क्वेअर हे पण येतात. समजा साइन स्क्वेअर 30,
प्लस कॉस स्क्वेअर 60. आता साइन स्क्वेअर 30 म्हणजे साइनचा 30 म्हणजे 1/2 स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर 60. 60चा कॉस स्क्वेअर काय आहे? कॉस 1/2 स्क्वेअर म्हणजेच 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर 1/4 प्लस 1/4 2/4 म्हणजेच 1/2. म्हणजे व्हॅल्यू किती ही उद्या आपण पाहणार आहोत. कळलं? स्क्वेअर शेअर करा, सबस्क्राईब करा मित्रांनो, आणि अशा प्रकारचे व्हॅल्यू परत तुम्ही रिवाइज करा. यू विल गेट टेक्निक आयडिया. शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा मित्रांनो. ओके, बाय.